नमस्कार मित्रांनो, गव्हर्नमेंट एक्झाम गुरु आपल्या आवडत्या चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही पहिल्यांदाच या चॅनलवर असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. मित्रांनो, आपण या चॅनलवर mpsc परीक्षेसाठी IMP क्वेश्चन बघत आहोत, जेणेकरून त्या क्वेश्चनची तुमची तयारी होऊन जाईल. तर मित्रांनो बघा, जास्त वेळ न घालवता व्हिडिओला स्टार्ट करूया. पहिला क्वेश्चन आहे, भारताच्या प्रजासत्ताक दिनी आमंत्रित प्रमुख पाहुणे केले होते आणि त्या कोणत्या वर्षी कोणते प्रमुख पाहुणे आमंत्रित केले होते त्याचं वर्ष दिले. त्या वर्षापैकी कोणती जोडी अयोग्य आहे ती सांगायचे. तरी ऑप्शन नंबर 1 आहे, जपान PM शिंजो ॲबे 2014ला आमंत्रित केलं होतं. त्यानंतर अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा 2015, फ्रान्स राष्ट्रपती फ्रान्सवा ओलांद 2017ला आणि दक्षिण आफ्रिका राष्ट्राध्यक्ष सिरिल रामपोसा 2018ला. तर त्याची चुकीची जोड आहे ऑप्शन नंबर 4 सी फ्रान्स राष्ट्रपती फ्रान्सवा ओलांद आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामपोसा. हे दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष 2019ला आले होते भारतात. ते 18ला नव्हते, 19ला आले होते आणि 71व्या प्रजासत्ताक दिनी आले होते. पुढचा क्वेश्चन बघा. पुढचा क्वेश्चन आहे, खालील विधानांचा विचार करा आणि योग्य विधान ओळखा. विधान आहे बघा, नुकतीच UPSCच्या अध्यक्षपदी अरविंद सुब्रमण्यम यांची नियुक्ती झाली. ऑप्शन 2 आहे, नवीन अध्यक्षांची विनय मित्तल यांची जागा घेतली. आणि ऑप्शन 3 आहे, राष्ट्रपती त्यांना फक्त मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच बडतर्फ करते. तर बघा, यांच्यामधलं आपल्याला ओळखायचं योग्य विधान, बरोबर विधान कोणतं आहे. कोणाला याचं प्रश्नाचं उत्तर येत असेल तर मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करू शकता. तर मी सांगतो बरोबर उत्तर ऑप्शन नंबर 2 अयोग्य विधान आहे. ऑप्शन नंबर 2 म्हणजे फक्त बी, नवीन अध्यक्षाची विनय मित्तल नवीन अध्यक्षांनी विनय मित्तल यांची जागा घेतली, हे योग्य विधान आहे. पुढचा क्वेश्चन बघा. ऑप्शन नंबर 3 जानेवारी 2019ला ओपेको या संघटनेतून कोणता देश बाहेर पडला. ऑप्शन आहेत, कतार, कुवेत, इक्वाडोर आणि व्हेनेझुएला. तर बरोबर उत्तर आहे त्याचं ऑप्शन नंबर 1 कतार हा देश बाहेर पडला. जानेवारी 2019ला ओपेक या संघटनेतून कतार हा देश बाहेर पडला. पुढचा क्वेश्चन बघा. RBIचे माजी अध्यक्ष उर्जित पटेल यांनी राजीनामा दिल्यानंतर शक्तिकांत दास यांची 3 वर्षाकरता नियुक्ती करण्यात आलेली आहे. ते RBIचे कितवे अध्यक्ष आहेत. तर बघा, असाही प्रश्न विचारतात काय मुलांना असंही माहीत नसेल सध्याचे RBIचे गव्हर्नर कोण आहेत. तर उर्जित पटेल होते, आता शक्तिकांत दास झालेले आहेत, 3 वर्षासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर तो पण मित्रांनो क्वेश्चन करून ठेवा. शक्तिकांत दास गव्हर्नर आहेत, ते भारताचे गव्हर्नर, RBI गव्हर्नर शक्तिकांत दास, आणि त्यांची नियुक्ती झाली आहे ते कितवे आहेत असं सुद्धा येऊ शकतं. तर ते आहेत 25वे RBI गव्हर्नर. पुढचा क्वेश्चन बघा. मित्रांनो 5वा क्वेश्चन बघतोय. मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये 20 क्वेश्चन बघणार आहोत आणि 20पैकी किती क्वेश्चन तुमचे बरोबर आहेत हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. पण 20च्या 20 क्वेश्चन पहिल्यांदा सॉल्व करून बघा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालील वाक्यांचा विचार करा. गुजरातमधील वडोदरा येथे भारतातील पहिल्या रेल्वे विद्यापीठाची स्थापना झाली. ऑप्शन 2 आहे, रशियाची नंतर जगातील हे अशा प्रकारचे 3रे विद्यापीठ आहे. तर बरोबर उत्तर काय बघा. योग्य विधान विचारायला लावलं आपल्याला. आणि A आणि B ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. दोन्ही विधान बरोबर आहेत. गुजरातमधील वडोदरा ही भारतातील पहिल्या रेल्वे विद्यापीठाची स्थापना झाली होती आणि रशिया चीन नंतर जगातील 3ऱ्या क्रमांकाचे विद्यापीठ आहे. पुढचा क्वेश्चन बघा. माळढोक पक्षी सध्या चर्चेत होता त्याविषयी योग्य विधान ओळखा. माळढोक पक्षाबद्दल योग्य विधान कोणतं आहे ते बघायचं. विधान वाचतो बघा मी. भारतीय वन्यजीव संस्थाच्या सर्वेक्षणानुसार माळढोक हा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. ऑप्शन B आहे. विधान B आहे, वाळवंट राष्ट्रीय उद्यान, रोलापाटू अभयारण्य आणि करोरा अभयारण्य ही माळढोकसाठी संरक्षित क्षेत्र आहेत. आणि विधान नंबर 3 आहे, माळढोकच्या जगात 26, भारतात 4 आणि महाराष्ट्रात 2 प्रजाती आढळतात. तर बरोबर उत्तर कोणते आहेत बघा. बरोबर उत्तर ऑप्शन नंबर 4. जेवढी विधान दिली आहेत ही सगळीच्या सगळी बरोबर आहेत. पुढचा क्वेश्चन बघा. जानेवारी 2019ला भारताच्या एका राज्यासाठी स्वतंत्र उच्च न्यायालयाची स्थापना झाली. त्या राज्याचे नाव
ते कितवे न्यायालय हे सांगायचे आपल्याला. तर बघा ऑप्शन दिले आहेत तेलंगणा 25, आंध्र प्रदेश 25, आंध्र प्रदेश 26 आणि तेलंगणा 24. तर त्याचं बरोबर उत्तर आहे आंध्र प्रदेश या राज्यामध्ये 2 जानेवारी 2019ला एका राज्यासाठी स्वतंत्र न्यायालय स्थापना झाली होती. ते राज्य म्हणजे आंध्र प्रदेश आहे आणि ते कितवे राज्य होईल तर ते 25वे राज्य आहे असे करणार आहे. पुढचा क्वेश्चन बघा. भारतीय राज्यघटना 103वी घटना दुरुस्ती. भारतीय राज्यघटनेमध्ये 103वी घटना दुरुस्ती अधिनियम अंतर्गत घटनेत काय तरतुदी करण्यात आल्या आहेत. म्हणजे 103वी घटना दुरुस्ती झाली, त्यात 103व्या घटना दुरुस्तीनुसार काय दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत ते बघा. त्याचं विधान एक आहे ओबीसींना शिक्षण आणि नोकरीत 15% आरक्षण देण्यात आलं आहे. ओबीसींना शिक्षण आणि नोकरीमध्ये 15% आरक्षण देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर खुल्या गटातील आर्थिक दुर्बलांना शिक्षण आणि नोकरीत 10% आरक्षणाला मान्यता दिलेली आहे आणि नोकरीत बढती संदर्भात सर्वांनाच 27% आरक्षण दिलेलं आहे आणि खुल्या गटातील आर्थिक दुर्बलांना शिक्षण, नोकरी आणि राजकीय क्षेत्रामध्ये 10% आरक्षण दिलेलं आहे. तर यामध्ये बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. खुल्या गटातील आर्थिक दुर्बलांना शिक्षण आणि नोकरीत 10% आरक्षण दिलं आहे. मध्ये 2017च्या वेळेस जे झालं होतं, मोर्चे वगैरे काढले होते, त्याच्यानंतर ते आरक्षण दिलेलं आहे. पुढचा क्वेश्चन बघा. पोक्सो कायदा 2012 ज्यात सुधारणा करण्यात आल्या, हा कायदा कशाशी संबंधित आहे. तर ऑप्शन नंबर 1 आहे महिला अत्याचार, ऑप्शन नंबर 2 आहे पाल्याने पालकास वागवले नाही तर शिक्षेसंदर्भात आणि ऑप्शन 3 आहे मुलीच्या होणाऱ्या शोषणासंदर्भात आणि ऑप्शन 4 आहे बालकावर होणारा अत्याचार शोषणाविरोधात. तर त्याचं बरोबर उत्तर ऑप्शन नंबर 4. पोस्को हा कायदा 2012मध्ये आला होता आणि त्या कायदा बालकावर होणारा अत्याचार व शोषणासंदर्भात होता. पुढचा प्रश्न बघा. स्ट्रॅटर्जी फॉर न्यू इंडियन 75 हा दस्तावेज कोणी प्रसिद्ध केला. स्ट्रॅटर्जी फॉर न्यू इंडियन 75 हा दस्तावेज कोणी प्रसिद्ध केला. ऑप्शन आहेत RBI, भारत सरकार, नीती आयोग आणि नाबार्ड. बरोबर उत्तर ऑप्शन नंबर 3 ऑप्शन नंबर 3 नीती आयोग. नीती आयोगने हा दस्तावेज प्रसिद्ध केला होता. पुढचा क्वेश्चन बघा. दोन विधान दिले आहेत, ते विधान वाचू पाहिजे आपण मित्रांनो. विधान ए आहे 10 जानेवारी हा दिवस जागतिक हिंदी दिवस म्हणून साजरा होतो आणि विधान बी आहे 10 जानेवारी 1949ला घटना समितीने हिंदी भाषा भारताची अधिकृत भाषा स्वीकारली. तर कोणतं विधान बरोबर आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 विधान ए बरोबर आहे आणि बी चूक आहे. विधान ए बरोबर आहे, बी चूक आहे. कारण 10 जानेवारी हा दिवस जागतिक हिंदी दिवस म्हणून साजरा होतो. विधान ए बरोबर आहे आणि विधान बी ज्या उलटा आहे 10 जानेवारी 1949ला घटना समिती हिंदी भाषा भारताची अधिकृत भाषा स्वीकारली, ते विधान चुकीचं आहे. पुढचा क्वेश्चन बघा. विधान ए दिलेला आहे याच्यामध्ये 21 ते 23 जानेवारी 2019 दरम्यान वाराणसी येथे 15वा प्रवासी भारतीय दिवस साजरा केला. विधान बी आहे या दिवसाचे प्रमुख पाहुणे मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ होते. ऑप्शन सी आहे 2014 पासून या दिवसाची सुरुवात झाली. तर याच्यामध्ये बरोबर उत्तर कोणतं आहे, बरोबर विधान कोणतं आहे असं विचारलेलं आहे. तर त्यामध्ये बघा ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे आणि त्याच्यामध्ये ए आणि बी योग्य आहेत आणि विधान नंबर सी चुकीचं आहे. 2014 पासून त्याची सुरुवात झालेली नव्हती. पुढचा क्वेश्चन बघा. योग्य जोड्या जुळवायच्यात. रशिया, जपान, भारत आणि युरोपियन आणि पुढे त्यांचे संघ दिलेले आहेत. तर त्यामध्ये बघा जोड्या काय आहेत. तर ऑप्शन नंबर 13चं उत्तर काय बघा. थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे, पण एखादं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही त्याचं प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. तर भारताचं आहे 2 मिनटं मित्रांनो. पुढचा क्वेश्चन बघा. भारत सरकारने जानेवारी 2019ला 2015 ते 2018पर्यंतचे
गांधी शांता पुरस्काराची घोषणा केली. 2014मध्ये इस्रोला भेटला होता योग्य जुळवा. तर यावर्षी कोणाला भेटला असं त्यांचं उत्तर आहे. तर ऑप्शन बघा काय दिलं आहे. 2015ला कन्याकुमारी केंद्र विज्ञानला भेटला होता. 2017ला अक्षय पात्रा फाउंडेशनला. 2016ला भेटला होता अक्षय पात्रा फाउंडेशन. आणि 2018ला भेटला होता योही सासाकावा. तर त्याचं बरोबर उत्तर बघा ऑप्शन नंबर 14चं बरोबर उत्तर आहे ACDला भेटला होता. म्हणजे ए ऑप्शन बरोबर आहे, बी ऑप्शन आणि सी ऑप्शन बरोबर आहे. 2016 आणि 17ला अक्षय फाउंडेशनलाच मिळाला होता. पुढचा क्वेश्चन बघा. खालील विधानांचा विचार करा. मित्रांनो आपण शेवटचा क्वेश्चन बघतो ह्या व्हिडिओमध्ये. राहिलेले क्वेश्चन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. व्हिडिओ थोडी मोठी होत चालली आहे. तर बघा शेवटचा क्वेश्चन. खालील विधानांचा विचार करा. विधान 1 आहे बघा. या वर्षाचा भारतरत्न पुरस्कार प्रणव मुखर्जी, भूपेन हजारिका आणि नानाजी देशमुख यांना मिळाला. ऑप्शन नंबर 2 आहे. विधान 2 आहे. भारतरत्न या पुरस्काराची सुरुवात 1954ला करण्यात आली, जेव्हा पंडित नेहरू पंतप्रधान होते. आणि ऑप्शन विधान 3 आहे. सर्व पद्म पुरस्काराची सुरुवात इंदिरा गांधींच्या हस्ते करण्यात आली होती. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. सी उत्तर चूक आहे. ऑप्शन नंबर 3 चूक आहे आणि ऑप्शन नंबर ए आणि बी बरोबर आहे. 2018चा पुरस्कार भारतरत्न प्रणव मुखर्जी, भूपेन हजारिका आणि नानाजी देशमुख यांना मिळाला होता. आणि या पुरस्काराची सुरुवात भारतरत्नाची सुरुवात 1954ला झाली होती. तर मित्रांनो हे व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली जरूर सांगा. आणि या व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसतं चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.